नमस्कार. उद्या कला संग्रह चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण ही एक रांगोळी जी तुम्ही कुठे ना कुठे पाहिलेली असणार आहे अथवा घरी काढत असणार आहे, तर त्याला एक ट्विस्ट देऊन मोत्यांनी ती रांगोळी बनवणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला अशा प्रकारे एका धाग्यामध्ये 4 मोती ओवून घ्यायचे आहेत. जो सेंटरचा ब्राऊन कलरचा पार्ट आहे आपल्याला तो पहिले बनवून घ्यायचा आहे. तर आपण काय केलेलं आहे, पारंपरिक रांगोळी जशी पांढऱ्या रंगाची असते आणि गेरूवर काढलेली असते, तर त्याचप्रमाणे आपण चॉकलेटी आणि पांढऱ्या रंगाचे मोती वापरलेले आहेत. तर आपल्याला हा चौकोन पहिले बनवून घ्यायचा आहे. त्यासाठी अशा प्रकारे 4 मोती टाकल्याच्या नंतर एका मोतीतनं दोरा काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर 2 चॉकलेटी मोती आणि 1 पांढरा मोती असं टाकून त्याच मोत्यातून परत सुई बाहेर काढायची आहे. तर अशा प्रकारे ते दिसेल. आता आपल्याला वरचा जो चॉकलेटी मोती येतो त्यामध्ये सुई घेऊन जायची आहे आणि आता इथे परत आपल्याला 3 चॉकलेटी मोती टाकायचे आहेत आणि ज्या मोत्यातनं आपण आता सुई काढली होती त्याच मोत्यामध्ये परत सुई टाकायची आहे. तशी आपली एक ही लांब पट्टी तयार होईल. आता परत वरच्या दिशेची जो मोती आहे तिथे आपल्याला सुई घेऊन जायची आहे आणि आता इथे आपल्याला परत 2 चॉकलेटी मोती आणि 1 गोल्डन मोती असं टाकायचं आहे. जसं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. तर हे अशी जी आहे आपली एक पट्टी तयार होईल. आता परत सुई जी आहे ती वरच्या मोतीपर्यंत घेऊन यायची आहे आणि इथे आता 3 चॉकलेटी मोती टाकायचे आहेत अशा प्रकारे. आता आपल्याला साईडच्या मोतीमध्ये आणायचं आहे. वरच्या मोतीमध्ये सुई न्यायची नाही आहे. साईडला जो मोती आलेला आहे बाजूला त्या मोतीमध्ये आणून आता इथे आपल्याला 2 चॉकलेटी मोती आणि 1 गोल्डन मोती अशा प्रकारे 3 मोती टाकायचे आहेत. 2 चॉकलेटी 1 गोल्डन. तर हे अशी दिसेल. आता आपल्याला सुई जी आहे ती गोल्डन मोत्यापर्यंत घेऊन यायची आहे. खालचा जो गोल्डन मोती आहे त्या मोत्यातनं बाजूला जो गोल्डन मोती आहे त्या मोत्यामध्ये सुई घालून आता इथे आपल्याला 2 गोल्डन मोती ॲड करायचे आहेत. हे अशा प्रकारे हे जे आपण नेहमी रोज दारासमोर जी रांगोळी काढतो तर त्याचंच आपण हे मोत्यांमध्ये बनवून त्याला एक ट्विस्ट दिलेला आहे. तर खूप सुंदर ही रांगोळी दिसून येते. तर हे अशा प्रकारे आपल्याला गोल्डन मोत्यातनं परत सुई बाहेर काढायची आहे आणि आता इथे आपल्याला परत 1 चॉकलेटी मोती आणि 1 गोल्डन मोती घेऊन जो बाजूला चॉकलेटी मोती आलेला आहे त्याच्या थ्रू वरचा जो गोल्डन मोती आहे त्यातनं सुई बाहेर काढायची आहे. बघा आता इथे पण आपल्याला एकदम सोपं जे चौकोन असतात ते तयार करायचे आहेत. तर ही अशी सुंदर अशी रांगोळी जी आहे आपली तयार होईल. आणि जर तुम्ही दोरी लांब वापरत असाल तर त्यामध्ये कधी कधी गाठ पडू शकते, तर व्यवस्थित लक्ष देऊन करायचं आहे. आता दोन्ही गोल्डन मोत्यातनं दोरी काढून आपल्याला वरतून 2 मोती ॲड करून तो एक गोल्डन मोत्यांचा चौकोन कंप्लीट करायचा आहे आणि खालच्या गोल्डन मोत्यापर्यंत सुई जी आहे ती घेऊन यायची आहे. अशा प्रकारे आपल्याला हे जसं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तसं मोती ॲड करत तो जो चौकोनी पट्टा आहे तो कंप्लीट करून घ्यायचा आहे. आता आपण या व्हिडिओमध्ये ही जी रांगोळी पाहत आहोत तर ह्याच पॅटर्नमध्ये आपण अजून एक मोठी रांगोळी पण पाहणार आहे. तर ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार. या व्हिडिओमध्ये सेम पॅटर्नमध्ये छोटी रांगोळी पाहत आहोत. ठीक आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये ह्याच पॅटर्नमध्ये आपल्याला मोठी रांगोळी करायची आहे. तर बघा पुढचा चौकोनही अशा प्रकारे 3 चॉकलेटी मोती टाकून तयार झालेला आहे.
तर हा आपला सेंटर पार्ट अशाप्रमाणे तयार होतो. आता इथे आपल्याला शेवटला दोऱ्याची घट्ट गाठ बांधून घ्यायची आहे, जेणेकरून ते व्यवस्थित बसेल आणि एक्स्ट्रा जो धागा आहे तो कट करून घ्यायचा आहे. तर असे सेंटर पार्ट आपल्याला मोठ्या रांगोळीसाठी 4 लागतील आणि आजच्या व्हिडिओमध्ये जे आपण रांगोळी पाहणार आहे त्यासाठी आपल्याला एकच पट्टा सेंटर पार्ट लागेल. तर आपल्याला आता दुसरी एक दोरी घ्यायची आहे, तुम्ही कंटिन्यू पण करू शकता. तर याच्यामध्ये आपल्याला 8 पांढरे मोती ॲड करायचे आहेत. जो साईडचे जे 2 मोती आहेत वरचे, त्यातनं आपण ही सुई जी आहे ती बाहेर काढलेली आहे आणि 8 पांढरे मोती ॲड केलेले आहेत. आता एक गोल्डन मोती टाकायचा आहे आणि गोल्डन मोतीच्या जवळचा जो पांढरा मोती आहे त्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे, फक्त एकच पांढरा मोती. ठीक आहे. तर अशा प्रकारे सुई बाहेर काढून आता इथे परत आपल्याला 7 पांढरे मोती ॲड करायचे आहेत. पहिले 8 पांढरे मोती घेतले, त्यानंतर एक गोल्डन घेतला. गोल्डनच्या समोरच्या पांढऱ्या मोत्यातनं आपण सुई बाहेर काढली आणि नंतर 7 मोती ॲड करून ते जे 2 खालचे चॉकलेटी मोती आहेत त्यामधनं आपण सुई फिरवून घेतोय. तर असा एक पानाचा आकार आपल्याला प्राप्त होईल. आता काय करायचं आहे, सुईला फिरवून खालचे जे 4 चॉकलेटी मोत्याची जी पट्टी आहे, जी लाईन दिसते, त्यामध्ये आपल्याला घेऊन जायचं आहे सुईला. तर बघा अशा प्रकारे फिरवून जे आहे आपल्याला तर खालच्या चॉकलेटी मोत्यापर्यंत घेऊन जायचं आहे. आता इथे आपल्याला 13 पांढरे मोती ॲड करायचे आहेत. जसं आपण वरती 8 केले होते त्याचप्रमाणे इथे 13 पांढरे मोती ॲड करायचे आहेत. त्यानंतर एक गोल्डन मोती ॲड करायचा आणि वरती जसं आपण केलेलं आहे सेम तसंच गोल्डन मोती सोडून गोल्डन मोतीच्या जवळचा जो पांढरा मोती आहे त्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे आणि इकडे परत जेव्हा दुसऱ्या बाजूला येईल तेव्हा आपल्याला 12 पांढरे मोती ॲड करायचे आहेत. अशा प्रकारे हे एकावर एक असे 2 सुंदर असे पान जे आहेत ते तयार होतील. तुम्ही ही जी रांगोळी आहे डेली यूजसाठी यूज करू शकता किंवा संक्रांती आहे आता तर त्याच्यासाठी तुम्ही वाण म्हणूनही यूज करू शकता. ते खूप सुंदर दिसेल. तर अशा प्रकारे आपल्याला आता ते जे 4 चॉकलेटी मोत्यांची जी लाईन आहे त्यातला इकडच्या बाजूच्या मोत्यातनं आपल्याला सुई काढायची आहे. आता आपल्याला सुई फिरवून जे दुसरे टोक आहे चौकोनाचे, ठीक आहे, एका टोकेला आता आपण 2 पानं अटॅच केलेले आहेत, तर दुसऱ्या टोकापर्यंत सुई फिरवत न्यायची आहे आणि तिथे पण सेम आता इकडे जसं केलेले आहे 2 पानं अटॅच केलेली आहेत तसंच तिकडच्या साईडला पण आपल्याला करायचं आहे. असं आपल्याला परत परत सुई फिरवून जी आहे ती पूर्ण 4ही टोकांना अशा प्रकारे 2-2 पान अटॅच करायचे आहेत. तुम्ही पण ही रांगोळी नक्की करून पहा आणि कमेंट सेक्शनमध्ये सांगा की कशी दिसत आहे आणि तुम्ही कोणता कलर पॅटर्न यूज केलेला आहे तो पण सांगायला विसरू नका. तर अशा प्रकारे आपल्याला ही 4ही टोकांना असे 2-2 पान अटॅच करायचे आहेत,
जेणेकरून हे फायनल लुक अशा प्रकारे दिसून येईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि पुढच्या भागामध्ये याच पॅटर्नमध्ये मोठी रांगोळी बनवणार आहोत, तर त्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत येत राहतील. धन्यवाद.